मुलगा गेल्यानंतर आम्ही दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आम्हाला 12 वाजता रात्री जीवन संपवायचं दोघांचं. एक 11:45च्या सुमारास एक फोन आला. आता उलटा आहे बरं का. आता परमेश्वराला मागणं आहे, मला भरपूर आयुष्य दे, जेवढं जमेल ना तेवढं छान काम गरिबांसाठी, गरजवंतांसाठी, उपेक्षितांसाठी तेवढं हातातून काम छान घडू दे. वैभव कधी गेला? 2001लाच गेला. 2001ला गेला. आणि 2001 मध्येच कामाची सुरुवात झाली, लक्षात गेलं. हे प्रत्येकानं, आलेल्या पाहुण्यांना, देणगीदात्यांना, इथे राहणाऱ्यांना, संस्था पाहायला येणाऱ्यांना, सगळ्यांनी ते कुठे चाललात? आपलं घर. आज आपल्या घराला चाललोय. अनाथाश्रम असं म्हणलं जातं, वृद्धाश्रम असं म्हणलं जातं. ही पारंपरिक माहिती असलेली नाव आहेत, पण तुम्ही त्याला आलय असा शब्द लावलाय. आलय म्हणजे देवाचं स्थान. तिसरा आमचा आरोग्यविषयक जो मोठा प्रकल्प आहे तो श्रीमती कौसल्या कराड ग्रामीण रुग्णालय, जे धर्मार्थ आहे, चॅरिटेबल आहे. चॅरिटेबल हॉस्पिटल. असेल पैसे ठीक, नसेल तरी आमच्याकडे सर्जरी होणार, उपचार होणार, त्याच्यावर रुग्ण परत नाही जाणार हॉस्पिटलमधून. तुम्हाला आनंद मिळतोय की नाही हे तुम्ही ठरवा. हो, पण ते लोकांचे डोळ्यातले अश्रू पुसणं याच्यासाठी खूप मोठं धारिष्ट्य आणि धैर्य लागतं. पाडगावकरांच्या 2 ओळी आहेत. डोळ्यात जेव्हा आसवं असतात तेव्हाच माणसं असतात. अगदी खरंय, अगदी खरंय.